नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निधीतून सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात आला होता। मात्र अवघ्या एका वर्षाच्या आतच रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खचणे आणि त्याची झालेली दुर्दशा यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकारावर रिपब्लिकन सेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील सोनसळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जनतेच्या पैशांची उधळणपट्टी करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान या निकृष्ट दर्जाच्या कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। कसं काय तुम्ही कोण आहात? जे या आम्ही काय नाव काय तुमचं? हा? शेख आहे. कसं झालं हे काम? कशा माहिती नाही काय विषय. तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही अधिकारी नाहीत का? नाही तुम्ही आल्यात तिथं अधिकारी नाही स्पॉटवर प्रशासनाच्या वतीनं आलात की असं झालं? प्रशासनाच्या वतीनं आलेला आहे, तर आम्हाला जाऊन जातो. तुम्हाला काय माहीत नाही म्हणून म्हणाला? नाही कधी झालेलं माहिती नाही. नाही नाही पण साहेबाला बोला, कोण आहे साहेब? कदम साहेबाला, गिरीश कदम साहेबाला, हां गिरीश कदम साहेबाला बोला. गिरीश कदम साहेब. नाही पण हे झालं कसं? थांबा की का पळाले? म्हणजे पळून जायचं का? नाही मला नमाज नमाज आता आहे का? शुक्रवार किती आहे? टाईम कितीचा आहे? किती वाजले? सव्वा एकचा नंबर काय उत्तर द्यायला नाही, उत्तर द्या काय? मस्जिद आहे ना जवळ तुम्हाला काय उत्तर द्यायचं? हां साहेबाला बोला तुम्ही. म्हणजे बोगस काम करायचं? असं नाही, पसंत नाही मी. अथोराईज नाहीत? बोगस कसं असं नाही. अथोराईज नाही तर मग तुम्ही ओरिजिनल डिग्री घेतली ना? ओरिजिनल डिग्री घेतली ना? डिग्री आहे ना आपल्याकडे? मग विचारायला पाहिजे. या ठिकाणी भूस्खलन जे झालेलं आहे त्याला आता कोण जबाबदार आहे, काय सांगाल? या ठिकाणी कंत्राटदार जबाबदार आहे. नांदेड शहरामध्ये विशेष करून महानगरपालिकेमध्ये मागच्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी निवडणूक झाली नव्हती, या ठिकाणी महापौर नव्हता. तर या ठिकाणी प्रशासनाला हाताशी धरून कंत्राटदाराने मोठ्या बोगस पद्धतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या कंत्राटदाराला नांदेडमध्ये प्रशासन हे पाठीमागे घालत आहे. त्याच्यामध्ये स्थानिक आमदारसुद्धा त्यांच्यावर कारवाई करा म्हणत आहेत. भाजपचे लोकसुद्धा कंत्राटदारावर कारवाई करा असं सांगत आहेत. पण कंत्राटदाराला प्रशासनाने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडून गबाड घेतलेला आहे. त्यामुळे प्रशासन या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करत नाही. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करायची आहे की या नांदेड महानगरपालिकेमध्ये जेवढे बी रोड झालेले आहेत त्याचं या 3 वर्षामध्ये त्याचा ऑडिट झालं पाहिजे आणि त्या ऑडिटच्या माध्यमातून त्याचा निकृष्ट दर्जा काय आहे एक समिती नेमून नांदेडकरांना त्या समितीचे 3 वर्षाचा या कालावधीचा अहवाल नांदेडच्या जनतेसमोर शासनाने मांडला पाहिजे असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करत आहे. हे कंत्राट कोण होते? काम कोण केलेलं आहे? या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. स्थानिक आमदार बालाजीरावजी कल्याणकर यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे आणि त्यांच्या विकास निधीतून कंत्राटदार बहुतांशे शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या शारदा कन्स्ट्रक्शन आहे ना त्याच कंत्राटदाराला सब टेंडर दिल्या जाते असं आपल्याला बघण्यात आलेलं आहे. प्रशासन याच्यामध्ये नेमकं प्रशासनामध्ये कोणकोणते अधिकारी किंवा कोण आहेत असं तुम्हाला वाटते? याच्यामध्ये आयुक्त अतिरिक्त आयुक्त याच्या सहभागाशिवाय मोठे मासे आहेत. कंत्राटदाराला काय 2% त्यांचे जे ठरलेले आहेत इंजिनियरचे ते 2% 5% घेतात. ते त्यांचं कर्तव्य पार पाडत नाहीत. वरिष्ठ अधिकारी आयुक्ताच्या आदेशाप्रमाणे ते वागत असतात. आता इंजिनियरशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पळ काढला, काय कारण होतं? त्यांचं म्हणणं आहे की कंत्राटदार खूप चांगला आहे आणि ते बोलून दाखवत आहेत की बाबा कंत्राटदाराला कडून एवढे पैसे घेण्यात आलेले असताना मग ते चांगल्या दर्जाचं काम कसं करते. प्रशासनाच्या वतीनं त्यांच्याकडून जे कमिशन घेतलं जाते त्या कंत्राटदाराचं बी काही नैतिकता असं राहिलेली नाही. कारण ते स्वतःच कर्ज काढून रोड बनवतात, कर्ज काढून प्रशासनाला पैसे देतात. काय बिलाचं तर त्यांचं पण काय पुढची भूमिका काय असेल तुमची या संदर्भामध्ये? रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही लवकरच नगरविकास मंत्री यांना पत्र देऊन नांदेड शहरामध्ये झालेल्या रोडच्या संदर्भामध्ये जो जनतेचा पैसा विनाकारण भ्रष्ट प्रशासनाने आपल्या गळ्यात
ढासलेला आहे काय, तो बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सर. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.